उरण नगर परिषदेच्या श्रीमान बाळासाहेब क्रीडा संकुलमधील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा विधान परिषदेत गाजलाय। 2013 पासून नगर परिषदेला येणाऱ्या भाड्यापोटी कोट्यावधींची रक्कम आजपर्यंत मिळालीच नाही। तर या प्रश्नाबाबत नगर परिषदेचे मुख्य अधिकारी समीर जाधव हे सहकार्य करत नसून महिला नगराध्यक्षाचे मानसिक खच्चीकरण करत असल्याचा आरोप होतोय। याबाबत आमदार सचिन अहिरे यांनी हा मुद्दा उपस्थित करताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ चौकशीचे आश्वासन दिले। यामुळे भ्रष्टाचार करणारे आणि त्याला पाठिंबा देणारे यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत। उरणमध्ये नगर परिषदेमध्ये हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या क्रीडा संकुलाचं काम आणि वास्तूचं भाड्याने देणं म्हणजे आयडेंटिफाईड थेट हे बनावट टेंडर सभापती महोदय करण्याचं काम केलं। या बाबतीतली नगराध्यक्षांनी तक्रार केली सीओकडे। सीओनी सांगितलं की बघ संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन जा। अधिकाऱ्यांनी व्हिजिट केली। सभापती महोदय असं व्हिजिट करून जेकून आल्यानंतर श्रीमती काळे मॅडम यांनी 3 महिन्यापूर्वी व्हिजिट केली। सभापती महोदय तिकडचे मुख्य अधिकारी श्री समीर जाधव यांनी सांगितलं की तुम्ही जरी पाणी केलं असेल पण याचा अंतिम रिपोर्ट मला विचारल्याशिवाय द्यायचं नाही। सभापती कोण लागून गेला सीओ सभापती महोदय? गेल्या 1.5-2 वर्षामध्ये बॉडी नसताना भ्रष्टाचाराचे अनेक आरोप या सीओवरती सभापती महोदय उरणमध्ये झालेले आहेत। आणि आता बॉडी आल्यानंतर काही प्रश्न आणि किंवा काही जर चौकशी असेल किंवा काही अहवाल द्यायचा असेल तर मला विचारल्याशिवाय सभापती महोदय द्यायचं नाही अशातला निर्णय घेण्याचं काम केलेलं आहे। शिवच्या बाबतीमध्ये आपण सांगितलंय उरणचं, या बाबतीत देखील तात्काळ कारवाई करू आपण।